पुणे शहरातील नांदेडगाव परिसरात जीबीएस आजाराचे सर्वाधिक रुग्ण हे आढळून आलेत। पुणे विभागात जीबीएसचे 163 रुग्ण आहेत। त्यापैकी नांदेडगावच्या 5 किलोमीटर परिसरात 77 रुग्ण आहेत। उर्वरित रुग्ण हे पुण्याच्या इतर भागातील आहेत। त्यामुळे नांदेडगाव परिसरात या आजाराचा उद्रेक दिसून येतोय। दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचे सांगितले जात आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी या परिसरातील नांदेडगाव, किरकटवाडी, नांदोशी, धायरी या ठिकाणी घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत। यासंबंधी डिजिटल प्रभाचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांनी बाधित गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत। याच वेळी सदर भागातील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी देखील केली जात होती। तेथील नागरिकांनी पाण्यासंदर्भात काय समस्या मांडल्या आणि आरोग्य विभाग देखील कोणत्या तपासण्या करत आहे पाहूयात। माझं नाव सुषमा शिरसट, मी लायगुडी हॉस्पिटलमध्ये आहे आणि आता आम्ही जसं सस्पेक्टेड पेशंट सापडले आम्हाला तसं आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आजूबाजूच्या घरांचा 100-200 घरांचा सर्वे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे सस्पेक्टेड सापडले त्यांचा आता आम्ही लॅब घेतोय आणि पुढे NIV ला पाठवतोय इन्व्हेस्टिगेशनसाठी। म्हणजे नेमकं कशामुळे काय त्रास होतोय तो त्याची पूर्ण तपासणी अजून चालू आहे। आतापर्यंत आम्ही नांदेडगाव, किरकटवाडी, नांदोशी, DSK विश्व, नांदेड सिटी पूर्ण, धायरी गाव पूर्ण, गावठाण पूर्ण असा सर्वे पूर्ण केलेला आहे आणि या सर्वेमध्ये आम्हाला जवळपास 162 लोक असे सस्पेक्टेड म्हणजे ज्यांना जुलाब, उलटी, ताप असे आजार झालेले आहेत असे पेशंट सापडलेले आहेत। आम्ही सगळा स्टाफ जो आहे तो पुणे महानगरपालिकेचा आहे आणि आता आम्ही आलेलो आहेत ते आम्ही 12 जणी आहोत, म्हणजे 6 टीम आहेत आमच्या आणि आता सॅम्पल कलेक्शन करतोय नांदोशी गाव, किरकटवाडीमध्ये। आता कसं झालंय की बरेचसे पेशंट बरे झालेले आहेत तर रिफ्यूज करतायत ते लोक की आता आम्ही बरे आहोत तर आता सॅम्पल घ्यायची काही गरज नाही। पण आता आम्हाला वरतून जशा गाईडलाईन आलेल्या आहेत तसं आम्ही सॅम्पल कलेक्शन करतोय। म्हणजे जर 10 सॅम्पल घ्यायला लावले तर आम्ही कमीत कमी 5 ते 6 तरी सॅम्पल घेतोय। 25-26 झालेत आतापर्यंत सॅम्पल, तेच सगळे मिळून। हो, म्हणजे जे 162 आहेत त्याच्यातले 25 ते 30 सॅम्पल आम्ही घेतलेले आहेत। पाणी फिल्टर होऊनच येत नाही आणि खाली प्रॉब्लेम नको विहिरीचा, तिथे फिल्टर नाहीये त्यामुळे सगळं पाणी दूषित येतं। आता हे चालू आहे त्याला महिनाभर झाला असेल। पहिले यायचं ग्रामपंचायत मध्ये होतं त्यावेळेस बघायचे येऊन तरी पाण्यामध्ये पावडर टाकायचे किंवा काय करायचे। आता खाली काय होतं ते काय माहितीच नाही कोणाला। खाली नांदेड विहिरीतून आईच होते। हे जुलाब गावातलं पाणी रोज येतं की नाही? रोज नाही, दिवसाड एक तासभर जातं, तासभर येतं। गावात दिवसाडच पाणी येतं, स्टोरेज टाकीमध्ये करावं लागतं, मग नंतर ते फिल्टर करून नंतर पितो आम्ही। किती वेळ? 1 तासभर पाणी येतं। माझं नाव लक्ष्मीबाई सूर्यकांत हेमगुडे। पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे, माणसं लय आजारी पडल्यात का? पाण्यामुळं। कसं काय पाणी काय म्हणजे? पाण्यात ते काय पडलंय ना त्याच्यामुळं। तुम्हाला पाणी स्वच्छ येतं की नाही? नाही, रोज येतं का पाणी? रोज नाही येत, दिवसाड येतंय आणि पोरं बाटल्या आणि त्यात खालून प्यायला पाणी, ते बी कसलं असतं काय माहित। गावात आजारी भरपूर पडले। हा, एक ते नायाचं पोरग आजारी आहे, वाडीची आहेत, बरीचशी लोक आजारी पडल्यात। राज्यात जीबीएस आजाराची रुग्णसंख्या 166 वर पोहोचली आहे। त्यात पुणे महापालिकेत 33, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमध्ये 86, पिंपरी चिंचवड महापालिकेत 19, पुणे ग्रामीणमध्ये 20 आणि इतर जिल्ह्यातील 8 रुग्ण आहेत। आतापर्यंत या जीबीएसमुळे राज्यभरात 5 जणांचा मृत्यू झालाय, तर या आजाराचे 52 रुग्ण हे बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत।